नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की CSE रजिस्ट्रेशन किंवा CSE आय डीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. CSE आय डी कशी मिळवायची. तर सर्वप्रथम तुम्हाला CSE रजिस्ट्रेशन इथे गुगल सर्चमध्ये टाईप करायचं आहे, त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे. तर CSE रजिस्ट्रेशन आय डी मिळवण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती आहे CSEregister.cscloud.in. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे पेज दिसेल. ठीक आहे, तर सर्वप्रथम CSE आय डीच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला TEC सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. TEC साठी तुम्हाला वेगळी एक्झाम द्यावी लागते 50 मार्काची. खूप सोपी आहे, त्यासाठी काही फीस आहे. ती एक्झाम तुम्ही पास झालात की तुम्हाला इझिली सर्टिफिकेट अवेलेबल होईल. त्यावर तुम्हाला TSC सर्टिफिकेट नंबर असतो, तो आपल्याला असणं गरजेचं आहे इन ऑर्डर टू फिल अप दी CSE आय डी रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला इथे गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि विशेष म्हणजे TSC सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरायचा TSC एक्झामसाठी ते पण मी त्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आणि नंतर इथे क्लिक करायचं आहे आय हॅव केअरफुली रीड अँड अंडरस्टूड गाईडलाईन्स. ठीक आहे, त्यानंतर करायचं गेट स्टार्टेडवर क्लिक. आता सर्वप्रथम इथे 6 सेक्शन्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आता सर्वप्रथम तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमच्याकडे TSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण त्यावर TSC सर्टिफिकेट नंबर आहे, तर तुम्हाला हा इथे मेन्शन करायचा आहे. तर इथे आपण TSC सर्टिफिकेट नंबर इथे मेन्शन करूयात. TSC सर्टिफिकेट नंबर पुट करतो आणि नंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं. तिथे TSC नंबर व्हेरीफाईड म्हणजे हा व्हॅलिड TSC सर्टिफिकेट नंबर आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक इथे डिटेल्स पॉपअप होतात. पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं फुल नाव ऑटोमॅटिक येतं, जसं की तुम्ही सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जेंडर वगैरे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतं. आता इथे नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. तुम्ही जो TSCचा फॉर्म भरते वेळेस जो मेन्शन केला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, व्हॅलिड झाला. आता इथे नंतर पर्सनल डिटेल्स टाकायचे. आधार कार्डनुसार तुमचे पर्सनल डिटेल्स इथे फिलअप करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे एंटर आधार नंबर सांगितला आहे, तर तुम्हाला इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. त्याचं नाव टाकायचं किंवा जर कोणी लेडी फॉर्म भरत असेल तर तुम्ही हजबंडचं तुमचं नाव मेन्शन करू शकता. इथे आईचं नाव टाकायचं तुमच्या. मॅरिटल स्टेटस जे असेल ते तुमची इथे तुम्ही इथं तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं, मॅरिड, सेपरेटेड किंवा अनमॅरिड. त्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये तुम्ही कास्टमध्ये की जनरल कोट्यात येतात का रिझर्व त्या सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला येईल तुम्हाला काही डिसॅबिलिटी आहे का, डेफ किंवा फिजिकल डिसॅबिलिटी, विजन इम्पेअरमेंट किंवा तुमच्याकडं काही डिसेबिलिटी नाही आहे, नॉट फिजिकली इम्पेअर्ड. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जे CSE सेंटर तुमचं कुठं चालू करू इच्छिता, रुरलमध्ये किंवा अर्बन एरियात, म्हणजे शहरात किंवा खेड्यात. खेड्यात असेल तर तुम्हाला इथे रुरल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, कोणतं स्टेट आहे ते, आणि तुमचं इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ह्या इथे तुम्हाला तुमची असेंब्ली कोणती आहे, जिथं तुम्ही मतदान करता तुमचं, तर ते आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे तुमचं खेडेगावाचं नाव येईल, तालुका सिलेक्ट केल्यानंतर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुमची ग्रामपंचायत म्हणजे तुमची ग्रामपंचायतचं नाव काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते कोणत्या गावाला आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायत गावाचं नाव काय आहे ते एक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक्झॅक्टली रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा. हा ॲड्रेस तुमचा आधार कार्डनुसार असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण हा आधार कार्डनुसार ॲड्रेस इथे मेन्शन केलेला आहे. हा कॉपी करून घ्या, कारण तुम्हाला हाच ॲड्रेस तुम्हाला नंतर खाली किऑस्क डिटेल्समध्ये सुद्धा टाकायचा आहे. इथे पिन कोड टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर इथे किऑस्कचं नाव म्हणजे तुमच्या CSE सेंटरचं नाव काय असलं पाहिजे ते एक मेन्शन करायचं आहे तुम्हाला इथे. इथं किऑस्क ओनरशिप म्हणजे तुम्ही इथं रेंटेड राहता की स्वतःचं घर आहे, किंवा मग गव्हर्नमेंट
एखादी एंटिटी आहे तिथं तुम्ही हे सुरू करता. तर हे जर स्वतःचं असेल तर इथं ओनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं लोकेशन टाईप काय, परत इथं रुरल सिलेक्ट करायची. त्यानंतर परत एकदा तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे इथे सिलेक्ट करायचं आहे. ही झाली किऑस्क ॲड्रेस डिटेल्स. ठीक आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करा तुमची असेंब्ली कोणती आहे ते सिलेक्ट करायची आहे. तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. गावाचं नाव परत एकदा सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला, आणि तुमची ग्रामपंचायत कोणती ती सिलेक्ट करायची. परत इथं तुमचा असेल तर ठीक आहे. त्यानंतर परत एकदा इथे पिन कोड टाकायचा, आणि शेवटी इथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे इथे व्हेरिफिकेशनसाठी. आणि त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे की ह्या टर्म्स अँड कंडिशनला मी अग्री करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमचे आधार नंबर जो आहे, ठीक आहे, आधार धारक हो, आणि आधार धारक जे डिटेल्स आहेत त्यानुसारच मी इथे डिटेल्स फिलअप केलेत. ठीक आहे, आणि नेक्स्ट करायचं. त्यानंतर दुसरं पेज येईल, इथं आहे ईमेल आणि पॅन डिटेल्स. ठीक आहे, तर इथे तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस, जो ईमेल ॲड्रेस तुम्ही तुमचा TSC एक्झाम देते वेळेस फॉर्म फिलअप करते वेळेस टाकला होता, तोच ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेसवर तुमचा व्हेरिफिकेशन कोड जाईल, तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आपण आता इथे OTP टाकूया. आपल्याला OTP मिळालेला आहे, व्हॅलिडेट करूया. त्यानंतर इथं पॅन नंबर टाकायचा आपल्याला, एंटर केलेले आहेत ते पण व्हॅलिडेट करायचं आहे. ठीक आहे, पॅन डिटेल्स, पॅन नंबर टाकल्यानंतर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं नाव येतं इथे, आणि पॅन मॅच पर्सेंटेज 100%. ठीक आहे, नंतर इथं टिक करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता काय, बँकिंग डिटेल्समध्ये सर्वप्रथम तुमचं इथे IFSC कोड टाकायचा आहे. अकाउंट सिलेक्ट करायचं, सेव्हिंग आहे करंट, बँकेचं नाव, अकाउंट नंबर, नॉमिनी म्हणजे तुमचं मॅरिड असेल तर तुमच्या घरच्यांचं नाव तुम्ही इथं टाकू शकता, रिलेशन्स काय त्यांची डेट ऑफ बर्थ, आणि नेक्स्ट करायचं आहे. तर आता ही डिटेल्स मी टाकून घेतो. ठीक आहे, तर आपण इथे बँकिंग डिटेल्स पूर्ण अपडेट केलेले आहेत आहे. ठीक आहे, आता त्यानंतर इथं महत्त्वाचा पार्ट येतो डॉक्युमेंट्सचा. डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे मतदार कार्ड असणं गरजेचं आहे, किंवा मतदार यादीला नाव असणं गरजेचं आहे. आणि इथं एपिक नंबर, म्हणजे एपिक नंबर हा तुमच्या मतदान वोटर ID वर नंबर दिलेला असतो, जो की NFM ने चालू होतो. तो नंबर तुम्हाला इथं इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण तुमचे, मी ऑलरेडी डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले आहेत माझे, त्यामुळं इथे हे दिसते अपलोड केलेले. पण हे जेव्हा मी अपलोड केले नव्हते तेव्हा ह्यासारखेच इथं ऑप्शन येत होते जे मॅन्डेटरी आहेत तिथे. जसं इथे इंडियन पासपोर्ट हे ऑप्शनल आहे, तसं इथे कंपल्सरीमध्ये आधार, ॲप्लिकेशन, पॅन नंबर वगैरे हे मी ते अपडेट केले. जसं की इथं ब्राउज करून तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची, कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सेव्ह करायचे आहेत. कोणकोणते सेव्ह करायचे आहेत, आधार, पॅन, फोटो, बँक डिटेल्सची, तुम्हाला ते पासबुक, एपिक वोटर लिस्ट वगैरे ते अपडेट करायचे. एपिक किंवा वोटर लिस्टमध्ये तुम्ही तुमचं वोटर ID कार्ड किंवा मतदानाची यादीसुद्धा इथं अपलोड करू शकता. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला तिथं अपलोड करायचे, आणि TSC सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. हे सर्व डिटेल्स तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ब्राउजवर सिलेक्ट करून ते अपडेट करता येईल. ठीक आहे, आता आपण सर्व अपलोड केलेले आहे हे डिटेल्स. आता इथं आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. इथं आता आपला रेफरन्स नंबर क्रिएट झालेला आहे, आणि याची तुम्ही प्रिंट पण काढून घेऊ शकता. प्रथम काय करायचं आहे, तुम्हाला एका A4 साईज पेपरवर ॲप्लिकेशन नंबर आणि पॅन नंबर याला याची प्रिंट काढून घ्यायची, कारण व्हिडिओ व्हेरिफिकेशन करते वेळेस तुम्हाला ते A4 साईज पेपर तुम्हाला तिथे शो करावा लागतो. ठीक, टू कम्प्लीट युअर रजिस्ट्रेशन प्लीज डाउनलोड CSE ॲप फ्रॉम प्ले स्टोअर. ठीक आहे, किंवा ॲप स्टोअरवरून, आणि कम्प्लीट युअर रजिस्ट्रेशन बाय अपलोडिंग जिओ टॅग्ड व्हिडिओ म्हणजे किऑस्क डिटेल्स, तुमच्या सेंटर, तुमचं सेटअप कॉम्प्युटरचं, आणि तुम्ही स्वतः विथ ॲप्लिकेशन नंबर आणि पॅन नंबर सहित तुम्हाला तो 10 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करायचा असतो. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, मोबाईलवर जाऊन त्याचं ॲप डाउनलोड करूयात. ठीक आहे, तर चला आता आपण बघूयात. ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. आता ईमेलमध्ये बघूयात, आपल्याला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि एक सिक्युअर कोड येतो, त्याने आपल्याला
CSE ॲप डाउनलोड करून लॉग इन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे, ईमेलमध्ये जायचं आहे. ठीक आहे, रिफ्रेश करायचं. आपल्याला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि सिक्युअर कोड इथे मिळालेला आहे. ठीक आहे, इथे ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि 6 डिजिट सिक्युअर कोडसुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, या आपल्याला लॉग इन करण्यासाठी उपयोगाला येईल. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, तर एक रिसेंट ईमेल आपल्याला मिळालेला आहे, यामध्ये लिंक दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, तर माझ्याकडे पहिलं ॲप आहे, मी काय करतो ते अनइन्स्टॉल करतो. परत एकदा तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे, लिंक थ्रू डाउनलोड करायचं आहे ॲप. काही सेकंदामध्ये हे ॲप CSE ॲप डाउनलोड होईल. त्यानंतर मग आपण जिओ टॅग प्रोसेसला चालू करूया. ठीक आहे, आता हे ॲप डाउनलोड झालेलं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमचं जे लोकेशन ॲक्सेस मागत असेल तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण त्या थ्रू तुम्हाला जिओ टॅग प्रोसेसमध्ये तुमचं लोकेशन ॲक्सेस होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता, हा इंटरफेस आहे CSE ॲपचा. आता इथं काय सांगितले, अलाउ ॲक्सेस टू लोकेशन सर्व्हिसेस टू कंटिन्यू विथ CSE ॲप. युअर लोकेशन इज कॅप्चर्ड ड्युरिंग login only and stays secure with us. CSE app requires access to local storage to store transaction data while using the application. तर नेक्स्ट करायचं आहे आणि इथं काय करायचं आहे आता, while using this app allow CSE app to access this device approximate location. ओके, सो इथं काय करायचं, आपण अलाव करायचं. ग्रँट झाली. चेंज CSE ॲप्स लोकेशन ॲक्सेस फ्रॉम अप्रॉक्सिमेट टू प्रिसाईज. तर काय लिहायचं आहे, कीप अप्रॉक्सिमेट लोकेशन. आपल्याला साइन अपवर क्लिक करायचं आहे. इथं काय लिहिलं आहे, न्यू रजिस्ट्रेशनवर आता इथं काय लिहिलेलं आहे की द ॲप्लिकंट शुड हॅव दी फॉलोइंग टू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन प्रोसेस. म्हणजे काय असायला पाहिजे, ॲप्लिकंट रेफरन्स नंबर, सिक्युअर कोड आणि मोबाईल नंबर. आपल्याकडे तिन्ही गोष्टी आहेत. आपण ईमेलमध्ये बघितलं, आपल्याकडे रेफरन्स नंबर पण आहे, सिक्युअर कोड पण आहे आणि मोबाईल नंबर ऑलरेडी आपलं रजिस्टर्ड आहे. डिव्हाइस लोकेशन टू बी टर्न ऑन. आपलं डिव्हाइस लोकेशन टर्न ऑन आहे का, लोकेशन हे आपलं टर्न ऑन, ऑलरेडी टर्न ऑन आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅमेरा फंक्शनिंग अँड्रॉइड डिव्हाइस टू कॅप्चर जिओ टॅग व्हिडिओ ऑफ सेल्फ विथ किऑस्क सेंटर. प्रोसीड. आता इथं ॲप्लिकेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे. आपल्याला परत जायचं आहे ईमेलमध्ये. याला इथे तुम्ही प्रेस करून ठेवू शकता, कॉपी करा, पाठीमागे यायचं, इथे प्रेस करून ठेवायचं, पेस्ट ऑप्शन येतं, पेस्ट करायचं, किंवा तुम्ही मॅन्युअली टाईप पण करू शकता. हे जे सिक्युअर कोड आहे त्याला प्रेस करून ठेवायचं, कॉपी करायचं, परत यायचं, पेस्ट करायचं. मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो. ठीक आहे, आणि प्रोसीड टू कॅप्चर. आता मेक शुअर द कॅप्चर व्हिडिओ इज जिओ टॅग. द व्हिडिओ शुड बी 10 सेकंड, म्हणजे 10 सेकंड्सच असणार आहे. वाईल कॅप्चरिंग द व्हिडिओ द ॲप्लिकंट मस्ट हायलाईट द पॅन नंबर अँड द ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर इन A4 साईज. म्हणजे A4 साईज पेपरवर तुमचा पॅन नंबर आणि ईमेलमध्ये जो दिलेला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आहे तो एक बोल्ड म्हणजे ठळक अक्षर दिसला पाहिजे व्हिडिओ घेते वेळेस. सेल्फी व्हिडिओ असणार आहे हा. द व्हिडिओ शुड हॅव बॅकग्राऊंड विथ द किऑस्क अलॉंग विथ द ॲप्लिकंट स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू. किऑस्क म्हणजे तुमचं जे सेंटर आहे, तुमचं जे कॉम्प्युटर सेटअप वगैरे आहे, तुमच्या सेंटरचं नाव, त्याच्यासमोर तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. वाईल रेकॉर्डिंग द व्हिडिओ द ॲप्लिकंट मस्ट टेल हिज नेम अँड डेट ऑफ बर्थ. जसं तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करताल तुम्हाला पूर्ण नाव सांगायचं. मध्ये मी हा प्रोसेस करत आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ दिसणार नाही प्रोसेसिंगचा, पण मी अपलोड ही प्रोसेस झाल्यानंतर मी जिओ टॅग व्हिडिओ अपलोड करेल आणि नंतर मग विदिन 48 आवर्समध्ये मला अपडेट मिळेल की तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाईड झालेलं आहे किंवा अप्रूव्ह झालेलं आहे की नाही, किंवा काही त्रुटी असतील तर मला ते ईमेलद्वारे कळवण्यात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो CSE IDचं रजिस्ट्रेशनची ही प्रोसेस आहे. ठीक आहे, तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.